आणि आपल्या सगळ्यांचेच मित्र, लोकजागरणातले एक प्रणेते असं आपण म्हणूया, असे यमाजी मालकर साहेब, डीपरचे दोन्ही उपाध्यक्ष प्राचार्य बोले, प्राचार्य खान, फडके सर, विश्वासराव आणि डीपरचा एक कार्यकर्ता सेक्रेटरी असं मी म्हणेन, ते म्हणजे आमचे हरीश बुटले. मी थोडासा क्रम बदलून आलोय. तुमच्याकडे मिळालेला क्रम अध्यक्षांनी शेवटी बोलायचं असतं. थोडीशी प्रथा मोडून मालकर सरांना म्हटलं की मी अगोदर थोडंसं बोलतो, कारण बऱ्याच वेळेला प्रश्न असतो की शेवटी बोलताना काय बोलायचं, कारण सगळं अगोदर बोलून झालेलं असतं. त्या चिंतेमध्ये मालकर सर नाहीत, कारण त्यांच्याकडे बोलायला खूप अनुभव आहे. डीपरच्या बाबतीमध्ये मी फारसं काही सांगणार नाही. मला वाटतं बरंचसं काही सांगून झालेलं आहे. एकच सांगतो की 2006 साली माझाच मुलगा ज्या वेळेला धाकटा मुलगा 12वीला बसलेला होता आणि माझ्याच घरामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. घरात फार कमी वेळ असतो आपण, पण असल्यानंतर जे काही लक्षात आलं त्यातून खरं तर ही डीपरची सुरुवात झाली. म्हणजे घरात ज्या वेळेला आपल्या प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं की काय आहे ते. आणि बहुतेक सगळ्या पालकांचा मुलगा किंवा मुलगी एकदाच 12वीला असते. आपण कोणाची इच्छा नसते की त्याने 2दा 4दा 12वीला बसावं. एकदाच 12वीला असतं आणि एकदाच सीईटीला बसायचं असतं आणि एकदाच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश मिळवायचा असतो. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यावेळी 2005-06 साली जी काही पुण्यामध्ये चाललेलं होतं, विशेषतः क्लासेस वगैरे वगैरे, आणि एका क्लासची फी 10-20 हजारापर्यंत जायला लागली. मग आम्ही याचा थोडा विचार केला आणि एकत्रित बसल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करता येऊ शकेल. हरीश बुटले त्या क्षेत्रामध्ये होते. आम्ही सगळेच शिक्षण क्षेत्रामधली मंडळी असल्यामुळे, आपण सगळेच असल्यामुळे या ओळखीचा फायदा घेऊन आणि आमचं प्राचार्य फेडरेशन जे काही संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतं त्याच्याही ओळखीचा आणि एकमेकांच्या संबंधाचा फायदा घेऊन आपण म्हटलं लोकांसाठी काम करायला लावूया. हे सगळं काम करताना आपल्या लक्षात आलं असेल, जे काही आतापर्यंत काम करतात 2-3 वर्ष, की आम्हाला सगळेच लोक म्हणतात की तुम्ही लष्कराच्या भाकरी वाजताय. खरं आहे ते, आपण लष्कराच्या भाकरी वाजतोय, पण लष्कर आपलं आहे आणि त्यामुळे त्याच्या भाकरी वाजण्यामध्ये काही कमीपणा वाटायचं कारण नाही. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार हा गोपनीय ठेवलेला नाही, हे वारंवार आम्ही सांगत राहतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सरप्लस नाही. दरवर्षी मालकर साहेब आम्ही मायनस मध्ये असतो, म्हणजे खिशातले पैसे टाकून किंवा करून आम्ही हे सगळं करतो. हे सगळं करत असताना अर्थात हा काही रडगाणं गाण्याचं ठिकाण नाहीये, पण तुझे सांगायचं त्यामध्ये अशी कोणताही फायदा त्यामध्ये नाहीये. आणि हे सगळं करताना येणारी जी काही महाराष्ट्रभरातली काही ज्ञानी मंडळी आहेत, शिक्षक आहेत, की 25-25, 30-30, 35 वर्ष काम केलेले लोक आहेत, या लोकांना एकत्र आणावं, चांगलं क्वालिटी मटेरियल विद्यार्थ्यांना द्यावं, क्वालिटी नॉलेज विद्यार्थ्यांना द्यावं आणि चांगला एक्सपिरियन्स द्यावा. या विद्यार्थ्यांनी एकच सांगितलं की कॉन्फिडन्स देणे हे काम ही डीपर करते. या डीपरमध्ये सुरुवातीला पुणे जिल्हा एकच होता, ते मला वाटतं बुटलेने सुरुवातीला सांगितलं. नंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि सोलापूर आले दुसऱ्या वर्षी. नंतर 16 जिल्हे आले. आता 24 जिल्हे येत आहेत. मला वाटतं त्याच्या पुढच्या नंतर आपले उरलेले सगळे 35 जिल्हे हे आपण त्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण आत्ताच विदर्भातनं सांगणार आहे की तुम्ही आम्हाला का बाजूला ठेवताय. त्यांना म्हणलं की आमची थोडी ताकद वाढू द्या, कारण आता हे उरलेलं मराठवाडा त्यामध्ये येत असताना बुटले सर आमचे कार्यकर्ते आहेत, रात्रंदिवस काम करत असतात. साहजिकच त्यांना मधून मधून थोडासा राग जास्त येतो आणि त्यामुळे ते म्हणतात की हा मदत करत नाही, तो मदत करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की आमचे केस यामुळेच पांढरे झाले आहेत. मदत न करणारा नाही बरोबर कसं घेऊन जायचं हे मला वाटतं आपल्याला या मेरिटमधून शिकायला मिळतं. आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्या लोकांनी पहिल्या वर्षी या चळवळीला विरोध केलेला होता तेच लोक आज मितीला अग्रस्थानी आहेत. तेच म्हणतात की हे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने क्वालिटी मिळवून देत आहे. डीपरमध्ये आणखी एक गोष्ट आहे की 55 सेंटर्समध्ये गेल्या वर्षीची परीक्षा अत्यंत स्मूथ रीतीने पार पडते. म्हणजे सगळी तिथलीच माणसं आहेत आणि परीक्षा पेपर सेटिंग जे आहे तो अतिशय विलक्षण असा अनुभव असतो. यातले काही मेंबर्स त्यामध्ये होते. 3 दिवस रात्रंदिवस ही मंडळी एका ठिकाणी बसतात. खरं तर ते कितीतरी फार तर 2 ते 3 तास झोपतात. पुण्याला सगळा वेळ परीक्षेसाठी देतात आणि हा सगळा देत असताना केवळ एकच पेपर न देता 3-3 सेट आम्ही याच किमतीमध्ये, याच फीमध्ये विद्यार्थ्यांना देत राहतो. आता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मूळ परीक्षा आम्ही दिलीच, प्लस 3 पेपर सेट आम्हाला ट्रायलला मिळाले, तेही फार महत्वाचे ठरतात. आणि हे सगळं करत असताना एक्झॅक्ट सीईटी सारखी परीक्षा देणं, मॉक म्हणजे एक्झॅक्टली मॉक परीक्षा ही देण्याचा प्रयत्न हा डीपर करत असतं. मी आता मालकर साहेबांना सांगत होतो की आम्ही फीडबॅक घेत असताना
वेगवेगळ्या पातळीवर वर्षभरामध्ये किमान 10 ते 12 वेळा फीडबॅक घेतो एका परीक्षेसाठी. कुठल्या सरांनी बरोबर सांगितलं की ही मुलं जास्तीत जास्त 4 तास आमच्या बरोबर असतात. अजिबात आम्ही त्यांना शिकवत नाही, कोचिंग करत नाही, काही देत नाही. एक मागणी वारंवार पुढे यायला लागली आहे आणि ती म्हणजे डीपरने काहीतरी इनोव्हेटिव्ह अशा प्रकारच्या चांगल्या नोट्स आम्हाला द्याव्या. चांगल्या नोट्स, कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या नोट्समध्ये बऱ्यापैकी गडबडी आहे. यामध्ये दुसरं एक काम केलं डीपरचं. ज्यावेळेला फुल फॉर्म आपण बघतोय त्यावेळेला डिस्ट्रिक्ट एंट्रन्स एक्झामिनेशन परफॉर्मन्स एनहान्समेंट अँड रिसर्च हा शब्द आम्ही टाकला. रिसर्च म्हणत असताना याच्यावर वारंवार जर आपण संशोधन केलं नाही, वारंवार विचार केला नाही, तर आपण मागे पडतो, बॅकडेटेड किंवा आउटडेटेड होत जातो. यामध्ये अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की एकच पेपर एकाच वेळेला 2 पेपर दिल्यानंतर काय गडबडी होतात. बोर्डाला आम्ही बोललो की एकाच वेळेला बायोलॉजीचा आणि एकाच वेळेला मॅथमॅटिक्सचा पेपर दिल्यानंतर उन्हाळ्या गडबडीमध्ये अनेक मुलं अनेक प्रकारे त्याचा गैरफायदा घेतात. मला वाटतं गेल्या वर्षी त्यामध्ये बदल झाला. यावर्षी आणखी एक सूचना आम्ही केली की अनेक क्रमिक पुस्तकं किंवा बोर्डाने मान्य केलेली पुस्तकं ज्यावेळेला बाजारात येतात त्यावेळेला बाजारामध्ये आलेल्या पुस्तकामध्ये असणारी तफावत आम्ही त्यांना दाखवून दिली. बोर्डाला सर देशमुख मॅडम मला वाटतं त्यांना सर देशमुख त्यांना दाखवून दिली आणि ती दाखवून दिल्यानंतर बोर्डामध्ये त्याची चर्चा झाली आणि डीपरने दिलेली सूचना अशी होती की बोर्डाने एकच क्रमिक पुस्तक जाहीर करावं किंवा पब्लिश करावं. कारण वेगवेगळे लोक लिहितात, ऑथर वेगळे असतात, पब्लिश करणारे लोक वेगळे असतात, मायनर दुरुस्ती असतात, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरतात. आणि वाटतं बोर्डाने डीपरची ही सूचना स्वीकारलेली आहे आणि यावर्षी 11वीची क्रमिक पुस्तकं बोर्ड पब्लिश करत आहे. याचं महत्वाचं कारण एकच आहे की तो जो रिसर्च आपण करत राहिलो हा तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण होती. आणखी एक सूचना आपण यामध्ये शासनाला केलेली होती की 900 रुपयाची काय गरज आहे तुम्हाला. आम्ही जर 400 रुपयामध्ये 300 रुपये आम्हाला फार मोठा फायदा नको आहे, परंतु शासनाला 900 रुपयाची गरज काय. खूप वेगवेगळ्या पातळीवर सगळी चर्चा झाल्यानंतर ती आता 700 रुपयावर आली. माध्यमांनी जर हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने उचलून धरला तर साहजिकच गोरगरीब मुलांना काही आपण तो वारंवार हा मुद्दा मांडतोय की जास्त पैसे घेऊ नका. म्हणून यावर्षी आम्ही एक योजना केली आहे. खरं तर धाडशी आहे, आमच्या आर्थिक कुवतीच्या पलीकडेची आहे, परंतु आम्हाला निश्चितपणे खात्री की ती आम्ही पूर्ण करू शकू. पुढच्या वर्षी म्हणजे DCT 2010 मध्ये जे विद्यार्थी टॉपर्स म्हणून येतील CET मध्ये आपल्या DCT मध्ये 6 डिव्हिजन मधून प्रत्येक डिव्हिजन मधून 2-2 अशा विद्यार्थ्यांसाठी एक PCMचा आणि एक PCBचा अशा विद्यार्थ्यांसाठी डीपर 3 लाख रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर केली. प्रत्येक विद्यार्थ्याला 25,000 रुपये हे डीपर शिष्यवृत्ती म्हणून देणार आहे. या संदर्भातली नियमावली आपण तयार करतोय. मी आपल्याला विनंती करतो की आपण याचे स्टेक होल्डर्स आहात. आपण आम्हाला सूचना कराव्यात की कशा पद्धतीने हे 25,000 रुपये दिले जावेत, कोणाला दिले जावेत. अर्थातच तो गुणवान विद्यार्थी असला पाहिजे, टॉपर असला पाहिजे, परंतु त्याचबरोबर इतर निकष काय असावेत हे 3 लाख विद्यार्थी डीपरच्या 3 लाख रुपये डीपरच्या बजेटमध्ये बाजूला काढून ठेवण्यात आलेले आहेत. आता हे बाजूला काढताना कुठून काढले असा साहजिक प्रश्न येईल की मानधनामधले पैसे कमी केले काय किंवा तुमच्या आमच्या प्रवास खर्चातले कमी केले काय. अजिबात कमी केले नाही. ज्या लोकांना आम्ही या ठिकाणी पेपर सेटिंगला बोलवतो किंवा परीक्षेच्या कामासाठी बोलवतो त्यातला एकही पैसा कमी न करता डीपरच्या असणाऱ्या प्रशासकीय खर्चामधले पैसे कमी केले आणि त्या प्रशासकीय खर्चामध्ये कोणत्याही प्रकारे जादा खर्च करायचा नाही, कमीत कमी खर्च करायचा, व्यक्तिगत पातळीवरची मानधनं घ्यायची नाहीत, अशा प्रकारचा निर्णय घेऊन हे 3 लाख रुपये बाजूला आम्ही काढतोय. आणि हे 3 लाख रुपये या 12 विद्यार्थ्यांना 25,000 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे ही 12 आपण शिष्यवृत्त्या देणार आहोत. दरवर्षी अशा प्रकारच्या शिष्यवृत्त्या द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत, असा मानस आपला आहे. अर्थात ही यावर्षी 3 लाख आहे. मला अशी खात्री आहे की याला मिळणाऱ्या प्रतिसादाप्रमाणे ही संख्या आणि ही रक्कम ही अधिकाधिक वाढत जावी या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या वर्षी काही गोष्टी ज्या डिव्हिजनल हेड्स जे आहेत या डिव्हिजनल हेड्स मध्ये मला वाटतं 3 लोकांचे मी आता जे काय आपल्याजवळ आहेत त्यामुळे मुंबईमध्ये अनिल देशमुख, नाशिकमध्ये सोमवंशी सर आणि कोल्हापूरमध्ये CA पाटील सर हे डिव्हिजनल हेड्स म्हणून त्यांचे अनाउन्समेंट या ठिकाणी मी करतोय. आणि जे नव्याने जॉईन होत आहेत त्यांची नव्याने आपण नंतर अनाउन्समेंट करणार आहोत किंवा इतर डिव्हिजन मधली आपण अनाउन्समेंट नंतर करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे गेली 2 वर्ष सारखी सातत्याने मागणी होते ते म्हणजे नोट्स देण्याची किंवा कोर्स नोट्स देण्याची. आतापर्यंत जवळजवळ 110 शिक्षकांच्याकडून त्या विषयाच्या एक्सपर्ट्स कडून ज्या नोट्स तयार करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या नोट्स आता तयार झालेल्या आहेत.
त्या एकूण 7 वेळा स्कॅन झालेल्या आहेत आणि आमचा असा प्रयत्न आहे की त्या 9 वेळा स्कॅन करायच्या आहेत आणि 9व्या वेळेला स्कॅन झाल्यानंतर त्या सगळ्या नोट्स आपल्याला विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार होणार आहे. त्यामुळे त्या नोट्स आपण डीपरच्या विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत किंवा काही प्रमाणात त्या मार्केटमध्ये पण आणणार आहोत. अर्थात यामध्ये कोणत्याही प्रकारची अकॅडमिक ज्याला आपण कॉम्प्रोमाइजेस म्हणू हे केलेले नाहीत. म्हणजे लातूरचे शिक्षक असू दे किंवा नांदेडचे शिक्षक असू दे किंवा पुण्यातले शिक्षक असू देत, त्यांनी या तपासून घ्याव्यात, पाहिजे तर आपल्या सूचना आणखी आम्हाला द्याव्यात. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सीईटीच्या उंबरठ्यावर, हे जे काही आमचं पुस्तक आहे, या सीईटीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जे काही चेंजेस आहेत की गेल्या वर्षी कट ऑफ पॉईंट कुठल्या कॉलेजचा काय होता, हा जो आपण एक्झॅक्ट देतोय, या वर्षी एक महत्वाची गडबड झालेली आहे. सुरुवातीला कुठले सरांनी सांगितलं ते म्हणजे पीसीबीचे मेरिट लिस्टच दिलेली नाहीये. आम्ही अतिशय सविस्तर एक पत्र लिहिलं, तायडे साहेबांना पत्र लिहिलं, त्यामध्ये त्या मेडिकलचे डायरेक्टर आहेत ते, आणि त्यांनी काही ठिकाणी असं सांगून टाकलं की हे अशा प्रकारची द्यायची पद्धतच नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं ही गेल्या 3 वर्षाची मेरिट लिस्ट आहे आणि ही 3 वर्षाची मेरिट लिस्ट जर तुम्ही जाहीर करताय, आम्ही तुम्हाला दाखवतोय, तर तुम्ही ती नामंजूर का करताय? कारण विद्यार्थ्याचं नाव जर त्या मेरिट लिस्ट मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला कुठला चॉईस द्यायचा हे निश्चितपणे कळतं. त्या विद्यार्थ्याची धावपळ होत नाही. मला वाटतं ही मेरिट लिस्ट समोर येते. 2006 ची मेरिट लिस्ट आहे, 2007 ची मेरिट लिस्ट आहे. 7 ची दाखवतो, ही 6 ची झाली. हे किती घालांत खोटं बोलले ते नाही, त्यांचं खोटं खरं त्यांच्याजवळ ठेवूया. आपण फक्त एकच सांगूया की या मेरिट लिस्टचा आणि शासनाने ही मेरिट लिस्ट आतापर्यंत डिक्लेअर केलेली आहे, गेल्या वर्षापर्यंत केलेली आहे, त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या वर्षी मेरिट लिस्ट का डिक्लेअर होत नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना अनेक प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. खरं तर आपलं काम आहे, या प्लॅटफॉर्मचं एक काम आहे ते विद्यार्थी हित जपणे, विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे. आणि ही मेरिट लिस्ट आपण तयार करू शकत नाही, ही मेरिट लिस्ट शासनालाच तयार करावी लागते. त्यामुळे आपण परत एकदा जोरकसपणे शासनाकडे ही मागणी करत राहूया की ही मेरिट लिस्ट त्यांनी यावर्षी दिली नसली तरी पुढच्या वर्षी परत द्यावी. आणि ती दिल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांना आपला चॉईस देत असताना, आपल्या कॉलेज भरत असताना, फॉर्म मध्ये भरत असताना अनेक प्रकारचे फायदे होतात. सध्या की आपण पहिल्या राऊंड मध्ये कुठं आहोत, दुसऱ्या राऊंड मध्ये कुठं आहोत, वाटतं आपल्या सगळ्या शिक्षकांना माहिती की 5-5 राऊंड झाल्यानंतर त्याला योग्य ते महाविद्यालय मिळतं. त्या 5 राऊंड मध्ये आपण बसतो का नाही बसत हे मेरिट लिस्टवरून कळतं. ह्या मेरिट लिस्ट म्हणजे आरसा आहे त्या प्रवेश घेण्यासाठीचा. त्या दृष्टिकोनातून आपण हे सगळे प्रयत्न करत राहूया. डीपर मध्ये आपण सगळे डीपर कुटुंबाचे सदस्य आहात आणि त्यामुळे या डीपर कुटुंबाला अधिकाधिक व्याप्त, अधिकाधिक मोठं आणि सक्षम बनवण्यासाठी तुम्हीच सगळे मंडळी हे काम करत असताना होणारा प्रचंड खर्च आहे, काम आहे, मनुष्यबळ आहे. हे सगळं मनुष्यबळ आणि सगळा खर्च हा विद्यार्थ्यांतून तुमच्यातून उभा केला जातो. विद्यार्थी आज डीपर म्हणजे 5 जुलै 2010 ला आपलं डिक्लेरेशन झालं आणि एखाद्या विद्यार्थ्याने 20 तारखेला आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो पुढच्या जुलैपर्यंत, म्हणजे जुलै 2010 ला त्याचं ऍडमिशन होईपर्यंत तो डीपरचा सदस्य राहतो. आणि डीपरचा सदस्य राहिल्यानंतर त्याला फोनवर सुद्धा आपण कन्सल्टन्सी देतो. अनेक विद्यार्थी आपल्याला फोन करतात की माझा इतके मार्क आहेत, मला कुठे ऍडमिशन अंदाजे मिळू शकतं, मला कुठली कॉलेजेसचा कट ऑफ पॉईंट कुठे आहे, आणि तो आपण या सीईटीच्या उंबरठ्यावर डिक्लेअर करतो. गेल्या वर्षी 2008 ला कोणत्या प्रकारे कुठलं महाविद्यालय कट ऑफ पॉईंट कुठल्या ठिकाणी आहे, पहिल्या राऊंडला काय, दुसऱ्या राऊंडला काय, आणि आता 2009चा कट ऑफ पॉईंट ह्या दुसऱ्या सीईटीच्या उंबरठ्यावर येतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना अगोदरच आपल्या हातात असतं की आपल्याला जर 185 मार्क मिळालेले आहेत तर आपल्याला कोणतं महाविद्यालय मिळू शकतं, 191 मार्क मिळाले तर कुठलं महाविद्यालय मिळू शकतं. त्यामुळे त्या साहजिकच या सगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या डीपर कुटुंबामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. मालकर सरांनी खूप वेळ आपल्याला दिलेला आहे, एक वेगळ्या प्रकारची चळवळ त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने, डीपरच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जे काही गरजू विद्यार्थी आहेत, जे गुणवान विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी 3 लाख रुपया जी काही तरतूद आपण केलेली आहे ती माझ्या दृष्टीने फार तोकडी आहे. आमच्या ज्यावेळेला कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा पुढे आला त्यावेळी मी त्यांना म्हणलं 3 लाखावर माझं तरी समाधान नाही आहे, आपल्याला किमान 5 लाख रुपये करता येतात का, परंतु या वर्षी ते 5 लाख रुपये शक्य नव्हतं. त्यामुळे ते 3 लाख रुपये आपण त्यातून बाजूला काढतोय. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला त्यामध्ये गुणाकार पद्धतीने वाढ जर करता आली ती अधिक चांगली होईल. 3चे 6, 6चे 9, 9चे काही आणखी वाढवता आले, मात्र ते लाखामध्ये आपण वाढवत जाऊया आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो.